ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मागच्या 4 वर्षात ही दुसरी फूट पडली आहे. मागच्या वेळेला आमदारांमध्ये फूट पडली होती आणि यावेळेला 6 खासदार जे आहेत तर ते फुटलेले आहेत. तर काय वाटतं पत्रकारांना आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं शिवसेना दुसऱ्यांदा का फुटली मागच्या 4 वर्षांमध्ये? दुसऱ्यांदा फुटली आहे कारण पहिल्यांदा फुटली, त्यानंतर जे आत्मपरीक्षण करायला पाहिजे, त्यातून जे शिकायला पाहिजे ते पक्ष नेतृत्व किंवा पक्षातली जी फळी आहे त्यांनी मला वाटतं योग्य पद्धतीनं ते घेतलं नाही. म्हणजे जो अहंकार असतो ना, म्हणजे टीका होणं अहंकारी नेते म्हणून ती वेगळी गोष्ट, पण शिवसेनेच्या राजकारणाची ना एक पद्धत आहे. म्हणजे भावनेचं राजकारण म्हटलं तरी आता 2026 आहे. राजकारणाची व्याख्या बदलली आहे, राजकारण करायची पद्धत बदलली आहे. म्हणजे आपण पूर्वी जेव्हा नेते सोडून जायचे त्यातही काही घडामोडी घडल्यात, इतिहासातून आपण खूप गोष्टी शिकत असतो. पण हा खरं तर आता जी राजकारणात नवी पद्धत सुरू झाली आहे की ते नवा इतिहासच घडवायला लागलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर या गोष्टी तशा म्हणायला गेल्या तर तितक्या खूप म्हणतात ना रिकरिंग नव्हत्या. पण आता असं झालं आहे की पक्ष फोडणं, त्यातून नवा पक्ष स्थापन करणं आणि त्यातून सत्तेत जाणं, हे आपल्याला आता मागच्या काही 2019 नंतर खरं तर महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णतः बदललेलं दिसतंय. आणि 2024ची निवडणूक आपण पहिल्यांदा अनुभवली. पण आता 2026 आहे, 2 वर्ष नाही होत सत्तेत 2 पक्ष फुटून दोन्ही पक्षाचे 2 गट हे सत्तेत आहेत. आणि त्यानंतर एका विरोधी पक्षात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी खरं तर जो धडा शिकायला हवा होता, त्यातून जे नेतृत्व गुण आपले दाखवायला हवे होते ते मला वाटतं कुठेतरी ते दाखवण्यात किंवा पक्षातले जे विद्यमान आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याशी तो संपर्क टिकवण्यात ते अपयशी ठरलेले दिसतात. म्हणजे मला असं वाटतं की ठाकरेंची शिवसेना ही काही फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे आता ठाणे तर तुमच्या हातातून गेलाय, कारण तो शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलाही जातोय आणि तिथे शिंदे आपलं जी ताकद आहे ती कायम दाखवतात. म्हणजे तिथे तर शिंदेंना भाजपशी 2 हात करावे लागतात, पण तिथेही शिंदे आपलं जे काय म्हणतात बार्गेनिंग पॉवर टिकून आहेत. पण ठाकरेंबाबत सांगायचं झालं तर मुंबईतलाच एक खासदार तुमच्या नाकावर टिचून जर शिंदेच्या शिवसेनेत जात असेल आणि तो जर तुमच्या विरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे, आणि ते जर मला असं वाटतं की आग लागल्याशिवाय धूर निघत नाही म्हणतात ना, जर मनसे सारख्या, म्हणजे आता मनसेचे जे नेते संदीप देशपांडे, त्यांचं असं एक विधान आलं की त्यांनी याची पूर्वकल्पना संजय राऊतांना दिली होती. मग मला असं वाटतं जर दुसऱ्या पक्षातल्या, म्हणजे जो अगेन तो तुमच्या भावाचाच, चुलत भावाचाच पक्ष आहे, पण त्याला जर कळत असेल, त्या पक्षात जर चर्चा होत असेल, तर मग उद्धव ठाकरेंना ते का माहीत नसावं? कारण तुमचा बेसच मुंबई आहे ना. तुम्ही जर मुंबई महापालिका सुद्धा तुम्हाला यावर्षी गमवावी लागली, कारण का तुम्ही जे बाहेर पडून मतदारांमध्ये मिसळून जो जनसामान्य आहे, तुमची शिवसेनेची शाखा पूर्वीही कायम सामान्य लोकांसाठीची न्याय देणारी किंवा त्यांच्या हक्कांसाठी लढणारी शाखा म्हणून पाहिली जायची. पण आता असं होतंय का? आता शिवसेनेच्या शाखेत कितपत म्हणजे आपल्याला शिवसैनिकच आहेत ते दिसतात. किती सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचतोय याचा विचार खरं तर पक्ष नेतृत्वानं केलाय का? पक्ष संघटना मजबूत करणं हे किती महत्वाचं आहे, मग त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत का? म्हणजे हे सगळे मुद्दे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचा पक्ष कुठपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला आमदारांनी दगाफटका केला, त्यानंतर तुम्ही लोकसभेत तुमची ताकद दाखवली, तुम्ही तो गद्दारीचा शिक्का घेऊन गद्दारीचा प्रचार करून खरं तर तुम्ही तुमचे खासदारही निवडून आणले. पण ज्यावेळेस खासदारांचे काही प्रश्न येतात, खासदारांना तुम्हाला पाठबळ द्यावं लागतं, खासदारांसाठी ज्यावेळेस तुम्हाला खरं तर मैदानात उतरण्याची वेळ येते, त्यावेळेस खरं तर तुम्ही मैदानात उतरता का? म्हणजे ओमराजेंची हीच खंत आहे. म्हणजे त्यांनी आज एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलंय की पक्षानं फक्त आम्ही आहोत तू लढ म्हणणं, हे फक्त तितकं म्हणून सोडावं इतकं हे सहज नसतं, म्हणजे राजकारणात तरी मला असं वाटतं. त्यामुळे ठाकरेंनी ना हे बदललेलं जे राजकारण आहे ना, तिथे थोडंसं त्यांनी त्यांच्या पक्षानं खरं तर काम केलं पाहिजे. आणि त्यांच्या भोवती जी म्हणतात ना, जे त्यांचं वर्तुळ आहे, जी 4-5 डोकी आहेत त्यांच्या भोवती फिरणारी, त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरची जी माणसं आहेत, जी घडू पाहतायत, ज्यांना खरं तर शिवसेनेत खूप काही करायचंय, तर त्यांना संधी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आता तुर्तास तरी इतकं पुढे बोलू चर्चेत. नक्कीच कोमल, तू ज्या मुद्द्यावरती पक्षातल्या खासदारांना असेल, आमदारांना पाठिंबा देण्याबद्दल किंवा त्यांचे जे प्रश्न येतील त्याच्यासाठी धडपडणं असेल त्याच्याबद्दल बोललीस ना, त्या मुद्द्याला मी पुढे नेतो. ओमराजे निंबाळकर असतील किंवा संजय जाधव असतील, परभणीचे खासदार, संजय जाधव यांना मी 1-2 वर्षापूर्वी जेव्हा भेटलो होतो तेव्हा परभणीच्या महापालिकेची निवडणूक वगैरे काहीच झाली नव्हती, पण तरीही ते उद्धव ठाकरेंबद्दल खंत व्यक्त करत होते की आम्हाला मातोश्रीवरून पाहिजे तसा पाठिंबा मिळत नाही. मग तो आर्थिक बाबतीत असेल किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी
आमचे प्रश्न ऐकून घेणं असेल किंवा आमच्या मतदारसंघात येणं असेल, अशा कुठल्याही गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. आम्ही खासदार म्हणून काम करतोय, पण आम्हाला आमच्या पक्ष नेतृत्वाकडून, आमच्या पक्ष नेत्याकडून जेवढा पाठिंबा मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही. सेम उदाहरण ओमराजेंच्या बाबतीत पण आहे. ओमराजेंना महापालिका निवडणुकीत असेल, नगरपालिका निवडणुकीत असेल, ओमराजेंचा एकूण सोशल मीडियातला त्यांना फॉलो करणारे जे जनता आहे ती बघता, त्यांचा मराठवाड्यातला एक चाहता वर्ग बघता, त्यांना निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणात बाहेर काढायला पाहिजे होतं त्या प्रमाणात त्यांना ती जबाबदारी दिली नाही. पक्ष संघटनेतही त्यांच्याकडे अधिकृत कुठलंच पद नव्हतं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रभर जर त्यांचा उपयोग झाला असता पक्षाला, तर तो त्यांनी का करून घेतला नाही असा पण प्रश्न आहे. ओमराजेंना तिथल्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा ते एखादं आंदोलन करायला आवश्यक असणारा पाठिंबा असेल, तो का त्यांना मिळत नव्हता, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता सांगितलं सर की 2 वर्षापूर्वी सुद्धा खासदारांनी हा मुद्दा काढला होता. हो, म्हणजे 2 वर्ष आधी पण खासदारांमध्ये हीच खतखत म्हणजे होती. लोकसभेची निवडणूक व्हायच्या आधीपासूनच त्यांच्या हा मनात मुद्दा ती चर्चेत नाराजी म्हणजे होती, कुठंतरी ठाकरेंना हे माहिती होतं किंवा त्यांना कल्पना होती. आता परभणीचं जर आपण उदाहरण घेतलं तर परभणीमध्ये महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जिंकली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्ताही स्थापन केली, पण ती सगळी सत्ता ही संजय जाधव यांनी त्यांचं वैयक्तिक नेतृत्व आहे किंवा वैयक्तिक जे संपर्क आहे, भले तिथं राहुल पाटील शिवसेना उद्धव ठाकरेंचे आमदार असतील, त्यांची पण त्यांना मदत झाली नाही असं नाही, पण वरून जो लागणार पाठबळ असतं ते महापालिका निवडणूक लढण्यासाठी, जिंकण्यासाठी, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 2 चेहरे फक्त आणि फक्त मुंबईतच अडकून राहिले. मुंबई बाहेर ते कुठेच प्रचाराला फिरताना किंवा कार्यकर्त्यांना पाठबळ देताना दिसले नाही. काय वाटतं सर, दुसरी फूट पडली आहे शिवसेनेत, काय कारण असू शकतात तुमच्या दृष्टीने? कारणे म्हणजे खासदाराची तर नाराजी प्रचंडच होती, त्याप्रमाणे आमदाराची सुद्धा असल्याची चर्चा आहे. मात्र खासदाराच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो आमदाराच्या बाबतीत होणार का याची सगळ्यांना जरी उत्सुकता असली तरी त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेलं. विशेषतः आत्ताच मी एक 5-10 मिनिटापूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला होता. ते फोनवर बोललेही, त्याने अजून पण निर्णय घेतलेला नाही असं सांगत असले तरी 2 दिवसानंतर म्हणजे की उद्या त्यांच्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर मी निर्णय घेणार आहे आणि निर्णय घेण्याच्या पूर्वी मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे आणि मग कुठल्या पक्षात प्रवेश करायचा किंवा राजकीय दृष्ट्या काय निर्णय घ्यायचा हे ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांची नाराजी ही उघडच दिसत आहे. त्यामुळे निर्णय काय घेणार हेही सगळ्यांना माहित आहे आणि अपेक्षितही आहे तोच त्यांच्याकडून निर्णय, कारण की त्यांच्याकडे वरती कार्यकर्त्यांचाच शिंदे यांच्या शिवसेनेत जावा असा दबाव आहे असं ते स्वतःच सांगत आहेत. त्यामुळं निश्चितच ही खासदाराची फूट पडलेलीच आहे. आणि सर, मागच्या वेळेला जर आपण बघितलं तर हिंदुत्व असेल किंवा महाविकास आघाडी सोबत आम्हाला राहायचं नाही या मुद्द्यांवर आमदार जे होते तर ते वेगळे झाले होते. तर यावेळेस काय कारण असू शकतं खासदारांकडे ठोस असं सांगण्यासाठी? ठोस असं कारण नाही. वैयक्तिकरित्या जर बघितलं तर फक्त आता ते सत्ताधारी पक्षासोबत राहायच्या दृष्टीने ते शिंदे सेनेसोबत जात आहेत. कारण की गेल्या 2 वर्षाच्या काळात त्यांना निधीच मिळाला नाही आणि निधी मिळूही शकला नाही. विशेषतः ह्या महायुती सरकारने आमदार आणि खासदारांच्या निधीबाबत हात पूर्णतः आखडते घेतलेले आहेत किंवा बांधलेले आहेत. त्यामुळे निधी मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी होती. त्यांचं कुठलंच काम होत नाही, साधेसुधे कामही त्यांचं होत नाही. कार्यकर्ते त्यामुळे नाराज होतात. गावातल्या कार्यकर्त्यांना काही निधी किंवा कामही देता येत नाही, त्यामुळं अडचणी येत होत्या, त्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळं नाराजी त्यांच्यात ही पूर्वीपासूनच होती. फक्त त्यांचा जो काही आकडा आहे तो आकडा जुळत नव्हता. 5 खासदार तर वंड करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारच होते, पण 6वा खासदार कोण हा प्रश्न उपस्थित होत होता. पण 6वा खासदार शेवटी त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर हेरला आणि 6वा खासदार त्यांना मिळाल्यानंतर हे सगळेजण 6 जण मिळून गट तयार करून बाहेर पडत आहे. काय वाटतं सर, शिवसेना फुटली आहे दुसऱ्यांदा, तुम्हाला काय वाटतं यामागची कारण काय असू शकतात?
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेनेचं जे राजकारण आजपर्यंत घडलेलं आहे किंवा चालत आलेलं आहे ते आक्रमकता हा त्यांचा मूळ पॉईंट होता. परंतु गेल्या काही उद्धव ठाकरेंनी ज्यापासून नेतृत्व स्वीकारलं तेव्हापासून ही आक्रमकता कुठेतरी हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर खरं तर ज्यावेळेस एकनाथ शिंदेनी बंड केलं त्यावेळेस जर म्हणजे ठाकरेंकडून जर रिॲक्शन आल्या असत्या तर कदाचित पुढच्या वेळेस ही कुणी हिंमत केली नसती. ठाकरेंचे अजूनही काही प्रतिक्रिया आलेली नाही. म्हणजे हीच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण एखाद्या म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात पक्ष फुटतोय त्यावेळेस काहीतरी समाजामध्ये stand घेणं गरजेचं स्टँड घेणं गरजेचं होतं. आज 3 दिवस झाले चर्चा सुरू असताना सुद्धा ठाकरेंची कुठलीही प्रतिक्रिया त्यावरती आलेली नाही. आणि शिवसेने म्हणजे बाळासाहेबांची स्टाईल जर आपण पाहिली तर त्यावेळी कुठलाही खासदार किंवा आमदार किंवा कुठलाही नेता फुटण्या अगोदर 10 वेळेस विचार करत होता. परंतु आता सहज तुम्हाला पक्षाच्या याच्यावरती तुम्हाला थेट म्हणजे कमेंट करून किंवा म्हणजे नेतृत्वाशी म्हणजे संपर्क करून ते सांगतात की आम्ही चाललोय. ही जी एक हिंमत आहे ना हे झालेलं म्हणजे शिवसेनेतलं झालेलं परिवर्तन आहे. म्हणजे परिवर्तन नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल तुमचेच नेते तुम्हाला स्वतः सांगून पक्ष सोडतायत आणि त्यावर काही ऍक्शन घेतली जात नाहीये. आणि आज जर आपण पाहिलं तर बाळासाहेबांनी जो शिवसेनेक उभा केला, जो नेता उभा केला तो सर्वसामान्य माणसातला नेता त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे पान टपरीवाला असेल, रिक्षा चालक असेल, भाजीपाला विक्रेता असेल, हे सगळे जे होते ना ते सर्वसामान्य माणसं होते. त्या माणसातले त्यांनी नेता येरला आणि त्यांनी त्यांना पुढे आणला. खासदार आमदार फुटतात त्यावेळेस कुठतरी आपण असं पाहतोय की जाणवतोय की बाबा पक्ष नेतृत्व जे आज उद्धव ठाकरेंकडे आहे त्यांचं सर्वसामान्यांशी तुटलेले नाळ हे एक मुख्य कारण आपल्याला दिसून येत आहे. खासदार फुटले का फोडले हा नंतरचा मुद्दा आहे, पण मला असं वाटतं की आपण फारच वरवरचा विचार करतो या सगळ्यामध्ये. उद्धव ठाकरे बाहेर पडले नाहीत, हे बाहेर पडले नाहीत, ते बाहेर पडले नाहीत, ते आक्रमक नाहीयेत. ममता बॅनर्जी कमी आक्रमक आहेत का? म्हणजे एका महिन्यामध्ये निकालानंतर एका महिन्यामध्ये त्यांचे आमदार पण फुटले आणि खासदार पण फुटले. बरं, आपण ह्या आक्रमकपणाचं सोडून देऊ, कामाविषयी बोलू आपण. केजरीवाल दिल्लीमध्ये ज्यांचं सरकार होतं त्यांचं सरकार गेलं, ज्यांनी पंजाबमध्ये पण चांगलं काम त्यांचं सरकार करतायत त्यांच्याही खासदार फुटले. म्हणजे तुम्ही हा जर पॅटर्न जो बघितला ना तुम्ही फुटण्याचा, तो फक्त उद्धव ठाकरेंपुरता मर्यादित नाहीये. आपण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या स्थानिक लोकांच्या बद्दल बोलतोय की त्यांना निधी नाही मिळाला, त्यांना हे नाही मिळालं, त्यांना ते नाही मिळालं. तुम्ही विरोधात असता म्हणजे ते अपेक्षित असतं की तुम्हाला काही मिळणार नाहीये, तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करायचंय. खासदाराला किती निधी असतो साधारण? माझ्या मते 5 कोटी असेल, मी करेक्ट आहे की नाही नंतर ना सर्च करून बघा, पण साधारण 5 कोटी तो निधी असतो. 5 कोटीच्या निधीमध्ये तो जिल्ह्यामध्ये किती काम करू शकतो? त्यामुळे आता जे सांगितलं जातं ना कामं होत नाही, हे होत नाहीत, त्याच्यामध्ये फारसा मला तरी वैयक्तिकरित्या काही दम दिसत नाहीये. याच्यासाठी फार व्यापक रणनीती आखून की आपल्याला पुढे काहीतरी मोठं करायचं आहे त्या दृष्टीनं भाजपकडनं हे प्रयत्न केलेले गेले आहेत. आणि माझ्या मते एकनाथ शिंदे हे फक्त मोहरा आहेत, कारण की एकनाथ शिंदेकडे खासदार जाऊन एकनाथ शिंदे मोठं होऊन त्याच्यामध्ये यांना काही फायदा नाहीये. भाजपवाल्यांना त्यांना जे केंद्रामध्ये 1-2 जे विधेयक आहेत ती पास करायची आहेत आणि 2029 मध्ये कोण शिल्लकच राहणार नाही, कारण की आता 2024 जो झटका बसला बहुमतापर्यंत पोहोचले नाहीयेत ते, आणि तो अजून आकडा जर खाली आला तर मग वेगळं काहीतरी घडू शकतं. त्या दृष्टीने ही रचलेली रणनीती आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि जे सगळे म्हणजे चाललंय एकंदरीत की उद्धव ठाकरे काय करतात, उद्धव ठाकरे विरोधात मध्ये त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? त्यांनी लोकसभेला त्यांचा सगळा पक्ष फोडलेला असताना वेगळ्या चिन्हावरती धनुष्यबाण दुसऱ्यांकडे होता तेव्हा ते फिरले आणि त्यांनी म्हणजे महाविकास आघाडीचे जे खासदार निवडले तेही त्यांचं श्रेय आहे. म्हणजे आपण फक्त 9 तुम्ही पकडताय, पण काँग्रेसचे शरद पवारांचे आणि यांचे 30-31 खासदार निवडून आले त्यांचे महाराष्ट्रामधनं, त्याचं श्रेय त्यांना होतं. म्हणजे एकटा माणूस फिरून, म्हणजे जो घरात बसलेला आपण जो माणूस म्हणतो तो बाहेर फिरून एवढं सगळं करू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही आता जर अशा अपेक्षा करत असेल की त्यांनी काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, त्या गोष्टींमध्ये मला तरी तथ्य वाटत नाहीये. एकनाथ शिंदेना त्यांचं राजकीय वजन वाढवायचं आहे, त्यांना काही वाटाघाटी करायच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं हे करणं अपेक्षित आहेत. तर खासदारांच्या लेवलला आपण त्यांच्या ग्राउंड लेवलला बोललं गेलं तर त्यांनी अस्वस्थ होणं हे साहजिक आहे, कारण की निधी मिळत नाही तुम्ही म्हणता, कार्यकर्ते टिकत नाहीत हे तुम्ही म्हणता, हे त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या विचार करताना राजकीय दृष्टीने त्यांना ते धोक्याची घंटा वाटली की कदाचित पुढे यांचं सरकार येईल नाही येईल, आपलं राजकीय भवितव्य अंधारामध्ये आहे, त्यामुळे ते तिकडे गेले असतील. त्यामध्ये मला नाही वाटत की ठाकरेंना काही बोलून किंवा हे करून काही होणार आहे, कारण की काही नसताना त्यांनी ते 30-31 निवडून आणले होते, त्यातले 9 त्यांचे होते. लोकसभेत जो स्पीड त्यांनी पकडला होता, त्यांनी प्रचार केला होता, त्यांना त्याचं यशही मिळालं, पण विधानसभेत आणि स्थानिक मध्ये तो स्पीड त्यांचा दिसला नाही. हे त्यांचेच लोक आपल्याला बोलून दाखवतात, कारण की त्याच्यामध्ये यंत्रणा हा सगळ्यात मोठा भाग आहे.
की तुम्ही जेव्हा निवडणुका लढता, निवडणुका फक्त तुम्ही जिंकणं हरणं नसतं, तर त्यासाठी एक यंत्रणा लागते, त्यासाठी पुष्कळसा पैसा लागतो आणि तुमच्याकडे सत्ता नसेल, तुमच्याकडे नसेल, त्यामुळे ते तुम्ही कमी पडता. आणि त्या बाबतीमध्ये विरोधामध्ये जे आहेत त्यांच्याकडे एवढं बहुमत आहेत की त्यांनी समोरच्याला काही संधी, समान ग्राउंडच द्यायचं नाही, आम्ही एका रेषेवरनं धावायचंच नाही, असं त्यांनी ते ठरवलेलं एकंदरीत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरून आपल्याला दिसून येतंय. समोरच्याला काही मिळूनच द्यायचं नाही आणि समोरच्याकडे माणूसच ठेवणार. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये की किती बिनविरोध निवडणुका झाल्या, त्या झाल्या का करून घेतल्या याच्याविषयी आपण सरकारमावरती चर्चा केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला समोरच्याला जर संधीच तुम्ही द्यायची नाही ठरवलं किंवा त्यांची लोकच तुम्ही फोडत बसला तर ते काय करणार आहेत? कारण लोक शेवटी बघा, तुम्ही इतका फोडाफोडी झाली, लोकांनी लोकसभेला दाखवून दिलं, हे विधानसभेला गाफील राहिले, तेव्हा लोकांनी विधानसभेला त्यांना तो मोठा झटका दिला. आताही तेच आहे की तुम्ही लढला तर तुम्हाला त्यातनं काहीतरी मिळणार आहे, आणि जर नाही लढला तर मग शेवटी तुमचा त्याला फटका बसणारच आहेत. कारण की 5 गेले काय 6 गेले काय, कारण निवडून आणणारे ठाकरे होते आणि इथनंही पुढे जे गेलेत त्यांच्यावर उभे करून निवडून आणणारे ठाकरेच असतील. म्हणजे कुठेतरी ठाकरेंच्या खासदारांपेक्षा सत्तेतला पक्ष जबाबदार आहे या सगळ्या फुटीला, असं हा, तुमचं म्हणणं आहे? नक्कीच. कारण की ज्या प्रकारे पॅटर्न राबवला जातोय पश्चिम बंगालपासून ते सगळेपर्यंत, आता अशा चर्चा चालू आहेत की समाजवादी पक्ष फोडायचं प्रयत्न चालू आहेत की त्यातनं एक मोठा गट बाहेर पडेल वगैरे वगैरे. हे सगळं जे चालू आहे, DMK मधनं काही खासदार आपल्याला मिळत आहेत का, तर याच्या मागे ही व्यापक रणनीतीचा भाग आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून ते त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये आपण ठाकरे हा एक छोटासा डॉट त्याच्याशी जोडायचा प्रयत्न करतोय की हे राष्ट्रीय लेवलला चाललंय आणि त्याच्यामधनं मोठ्या घडामोडी, जर त्याच्यामध्ये मला वाटतं 2 विधेयक आहेत की महिला आरक्षणाचं आहे आणि एक मतदारसंघ पुनर्रचनाचा आहे. त्या मतदार पुनर्रचना झाली तर उत्तरेकडचे खासदार वाढतील, दक्षिणेकडचे कमी होतील आणि त्यामुळे सहज आपलं बहुमत येईल, असे काहीशा राजकीय विश्लेषक सांगतायत आणि आपणही चर्चा करतोच याविषयी. त्याच्यामुळे ह्या दृष्टीने हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी मग ठाकरे कसे बाहेर नाही पडले, मग ठाकरे नाही बाहेर पडलेत, मग ममता दीदी तर पूर्ण महिनाभर प्रचार करत होत्या, मग तिथं त्यांचं काय चुकलं बरं? अरविंद केजरीवाल जेलमध्ये जाऊन आले, पंजाबमध्ये सरकार त्यांचं चांगलं काम करत तरी त्यांचे फुटले, कारण की समोरच्याला फोडायचंय. कारण की ते वैयक्तिक लेवलला जाऊन हल्ले करतात, तुमचे वैयक्तिक प्रकरण बाहेर काढतात, तुम्हाला वैयक्तिक गाठले जातात, तुम्ही जर नसाल तर तुमचे नातेवाईक गाठले जातात, त्यांना अडचणीत आणलं जातं. आणि शेवटी कसं आहे, वैयक्तिक लेवलला माणसाला टिकून राहायचंय. तो पक्ष म्हणून विचार करत नाही, तो ठाकरे म्हणून विचार करत नाही, तो वैयक्तिक विचार करतो. जे गेलेत ते वैयक्तिक कारणाने गेलेत. आता जर ते सांगत असतील की मी ठाकरे वेळ देत नाही, हे भेटत नाही, ते भेटत नाही, त्या गोष्टींमध्ये मला तरी तथ्य वाटत नाही याच्यामध्ये काही. म्हणजे स्वतःचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी खासदार तिकडे गेलेत, असं तुमचं म्हणणं आहे? काय वाटतं सर? शिवसेनेच्या खासदारांच्या फुटी संदर्भात ज्यावेळेस आपण चर्चा करतोय, तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आता ज्या पद्धतीचे कारणं दिली जातात की उद्धव ठाकरे वेळ देत नाही त्यांना किंवा इतर तत्सम ज्या काही गोष्टी आहेत, पण मला एक मुद्दाम या ठिकाणी एक नोंदव असं वाटतं असं की लोकसभाची 2024ची ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस मी स्वतः मराठवाड्यामध्ये ग्राउंड रिपोर्टिंगला होतो. त्यावेळेस एकंदर सगळी परिस्थिती बघितली. मला एक सांगा की आता हे 2-2, 3-3 टर्म असलेले हे खासदार आहेत, ठीक आहे, आणि जे कोणी खासदार फुटलेले ते मोस्टली सगळे मराठवाड्यामधले आहेत. ओके, तर मराठवाड्याच्या विकासाचं नेमकं चित्र काय आहे, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, लोकांचे पाण्याचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, अशा सगळ्या गोष्टी आहेतच. आता तुम्ही जर म्हणत असाल विकासासाठीचा मुद्दा आहे, तर ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये असता त्यावेळेस तुम्हाला ती संधी खूप असते विकासाच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठीची, ठीक आहे. परंतु आता जी काही फूट झालेली आहे ही मला असं वाटतं की ही वैयक्तिक पातळीवरच खासदारांनी हे अशा पद्धतीचे डिसिजन घेतले. हो, कारण याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की आता यांनी आरोप केलेत की ठाकरे भेटत नाहीत किंवा घराच्या बाहेर पडत नाहीत. असं कोण बोलतं? तर महाशक्ती जी आहे, जी एकनाथ शिंदेने त्याचा उल्लेख केला, महाशक्ती म्हणजे आपण बीजेपी म्हणून थेट नाव घेतलं तरी त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून उघड होतातच त्यांच्या बोलण्यातून. तर आता यांचं असं म्हणणं आहे की ठाकरे फेसबुकवरूनच सगळ्या गोष्टी करायचे, हे सगळं काय. मग मला एक सांगा, आता 2024ची जी लोकसभा इलेक्शन झाली ही या इलेक्शनमध्ये ठाकरेंनी ज्या पद्धतीचा प्रचाराचा झंझावात केला, ज्या पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या, केवळ ठाकरेंच्या जीवावरच हे निवडून आले. आता असं म्हणायला गेलं की यांचा जर वैयक्तिक करिश्मा आहे तर वैयक्तिक करिश्माचा मुद्दा पण येत नाही, कारण मग तो विकासाचे प्रश्न आहेत. तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कुठल्या पद्धतीचे काम, कशा पद्धतीचे काम केले हा एक त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की
अजून एक मुद्दा आपण असा इथं उपस्थित करतोय की हं. ठाकरेंना काही गोष्टी आधीच माहिती होत्या, ठीक आहे. म्हणजे त्यांना इतर गोष्टीकडून किंवा मनसेमधून कळालं होतं किंवा इतर काही ठिकाणांहून तुमच्या खासदार फुटणार आहेत किंवा त्यांच्या त्यांची कानावरती अशा या गोष्टी काहीतरी होत्या. अशा काहीतरी हा. हालचाली आहेत असं त्यांना वाटत हो. होतं. तर आता मला एक याच्यामध्ये असा महत्वाचा मुद्दा वाटतो की या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांना कुणकुण लागली गेल्या आठवड्यामध्ये, तर त्यांनी एक ऑनलाईन मिटिंग सुद्धा घेतली, हो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आता जे त्यांच्या जवळचे खासदार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये संजय राऊत असतील, वाजे असतील आपले, काही खासदार त्याच्यानंतर, होते, काही हो, ऑनलाईन होते. असे हे 4 जण त्यांच्या बरोबर प्रत्यक्षात उपस्थित होते आणि बाकीचे सगळे ऑनलाईन. आता जेवढे ऑनलाईन होते हे सगळे फुटलेले आहेत, हो. अशी आपण आता सध्या चर्चा करतोय, ठीक आहे. तर ऑनलाईन असताना या लोकांना त्यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी शपथा घेतल्या हो. की मी या देवाची शपथ घेतो, त्या देवाची, माझ्या कुटुंबातल्या या व्यक्तींची शपथ घेतो. मग आता एवढ्या शपथा घेतल्यानंतर आता मध्ये पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत तेच म्हणाले की आता जर वैयक्तिक लेवलला एवढ्या शपथ घेऊन जर कोणी सांगत असेल की आम्ही जाणारच नाही कुठं, आम्ही तुमच्या सोबतच आहोत, तर विश्वास ठेवणं हे भाग आहे ना. बरोबर. म्हणजे त्याच्या मागे तुम्ही काय अजून वेगळा क्रायटेरिया लावणार ना. मग आता जर तुम्ही शपथ घेऊन सुद्धा ते फुटणारच आहेत हे तुम्हाला आधीच माहिती आहे, तर मग त्या लेवलला त्या गोष्टी होऊ शकतात. हो. परंतु मला असं वाटतं की हे एक राजकारणाचं अधपतन सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ज्या लेवलला जाऊन फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला एकच मांडायचा असा की हे सगळं जे राजकारण आपण करत असतो, म्हणजे हे कसं असतं की तुम्हाला निवडून यायचे, पण निवडून कोणाच्या जीवावर यायचे, तर मतदारांच्या जीवावर तुम्हाला निवडून यायचे. मग ह्याच्यामध्ये कुठंतरी एक अकाउंटेबिलिटी असणार आहे का नाही? हो. म्हणजे तुम्ही जबाबदार कुणाला असणार आहात, तर त्या मतदारांना असणार आहात ना. हो. मग त्या मतदारांनी तुम्हाला एक पक्ष म्हणून मतदान केलेलं आहे किंवा तुम्हाला एक काहीतरी विचार म्हणून किंवा त्यांना काहीतरी त्या मतदारसंघामध्ये सोयीसुविधा हव्यात म्हणून मतदान केलेलं आहे. आणि तुम्ही वैयक्तिक फायद्यासाठी म्हणून आता इथं तर खोक्याच्या गोष्टी होतात, पैशांच्या गोष्टी होतात, करोडोंच्या गोष्टी होतात. मग वैयक्तिक फायद्यांसाठी जर तुम्ही इथून तिकडे उड्या मारत असाल तर मग त्या राजकारणाला काय अर्थच नाही ना. म्हणजे या देशात कसल्या पद्धतीची लोकशाही आहे सध्या, ही चर्चा होणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी ठाकरेंना आपण दोष देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा एकूणच व्यवस्था कशा पद्धतीने बरबटलेली आहे, त्याच्यामध्ये संस्थांचा जो सहभाग आहे, म्हणजे ज्या पद्धतीने संस्थांना आखडून ठेवले गेलेले आहे, आता ते कोण ठेवतं, कशासाठी ठेवतं, त्यांचे काय फायदे असतात हे आपल्याला आता त्या अर्थानं कळतच. त्यामुळे मला वाटतं असं एक सर्वंकष पद्धतीने आपण त्याच्यात विचार म्हणजे एकंदरीतच सगळ्या स्ट्रक्चरवरच विचार करणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. सर काय वाटतं? आपण आता फक्त शिवसेनेमध्ये दुसरी फूट आहे असंच बोलतोय, पण खरं तर आपण काही वर्ष मागे गेलो तर 1991 मध्ये छगन भुजबळ हे शिवसेनेतून मोठे नेते बाहेर पडले. त्यावेळेस ते 6 आमदार घेऊन गेले होते. त्याच्यानंतर 1999 मध्ये गणेश नाईक बाहेर पडले. गणेश नाईक त्यांचा नवी मुंबई हा बालेकिल्ला होता. तेव्हापासून शिवसेनेला तो बालेकिल्ला जिंकता आलेला नाही. त्याच्यानंतर 2005 मध्ये नारायण राणे हे 10 आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेही शिवसेनेतली दुसरी मोठी फूट होती त्या छगन भुजबळांनंतरची. आणि 2006 मध्ये राज ठाकरे बाहेर पडले. राज ठाकरे हा बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का होता राज ठाकरे बाहेर पडणे. त्यावेळेस राज ठाकरे ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस ते त्यांच्या पहिल्याच म्हणजे रस्त्यावरच त्यांनी सगळ्या सभेला संबोधन केलं होतं. त्यावेळेस ते म्हणाले होते की माझा राग विठ्ठलावर नाही तर त्यांच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्यांच्यावरती आहेत. म्हणजे आता त्या बडव्यांच्या जे सांगतील तसंच पक्ष काम करतोय किंवा तसंच बाळासाहेब निर्णय घेत आहेत असं राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. त्याच्यानंतर त्यांनी आता आतापर्यंत ज्या फुटी झाल्यात म्हणजे भुजबळ, नाईक, राणे हे सगळे दुसऱ्या पक्षात गेले, पण राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला हे महत्वाचं आहे यामध्ये. त्याच्यानंतर 2022 ची जी फूट पडली एकनाथ शिंदे, त्यांनी पूर्ण पक्षच हातामध्ये घेतला, म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नावही हातामध्ये घेतलं. आणि आता आपण 6 खासदारांचं पाहतोय. पण या फुटीमध्ये आता आपण सगळ्यांनी चर्चा केली की उद्धव ठाकरे बाहेर पडले नाहीत किंवा फोडाफोडी होते. तर आपण राज ठाकरेंपासूनचं जर उदाहरण पाहिलं, राज ठाकरे 2006 मध्ये बाहेर पडले, तेव्हापासून हा पक्ष उद्धव ठाकरे चालवतात. बरोबर. उद्धव ठाकरे स्वतः लढतायत, फिरतायत. आणि ते जर फिरले नसते किंवा ते लढले नसते तर 2014 मध्ये भाजप सोबत ते सत्तेत आले नसते. 2014 आणि 2019 पासून खरं त्यांचे उतरती काळा लागले असं आपण. बाळासाहेबांनंतरचा काळ जो आपण बोलतो त्यात बाळासाहेबांनंतरचा काळ ही त्यांनी म्हणजे 2014 मध्ये सत्तेत आले होते. 2019 नंतरही ते जवळपास 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री होते.
त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार आहे की उद्धव ठाकरे लढले नाहीत शिवसेनेसाठी. पण त्यामागची दुसरी एक बाजू आहे, जसं कोमलही म्हटली की कार्यकर्त्यांना वेळ देणं आणि त्यांना वेळ देणं हेही तेवढंच महत्वाचं असतं बरोबर. एक नेता म्हणून. एक संघटनात्मक बांधणी करणं पक्षाची हे गरजेचं असतं. गरजेचं असतं. राज ठाकरे पक्ष सोडताना तेच बोलले होते. हं. म्हणजे त्यांनी एक नंतरच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं राज ठाकरेंनी की 2001 ते 2003 हो. अशी 2 वर्ष ते पक्षामध्ये कुठल्याही पदावर किंवा जवळपास कार्यरतच नव्हते पक्षामध्ये. त्यांना डावलण्यात येत होतं असंही त्यांनी त्यांना कबूल जवळ- केलं होतं त्यावेळी. डावलण्यात येत होतं त्यावेळेस त्यांना. आणि 2004 मध्ये म्हणजे त्यावेळेस जेव्हा निवडणुका आल्या त्यावेळेस बाळासाहेबांनीच त्यांना विचारलं की तू काय करतोय, असं राज ठाकरेच हो. भाषणामध्ये सांगितलं सांगतात. होतं, तू काय करतोय. म्हणजे की बाळासाहेबांनाही तेवढं त्यांच्याविषयी त्यावेळी म्हणजे पक्षामध्ये म्हणजे सक्रिय पक्षात करून एवढं घेत नव्हते. महत्वाचं स्थान असून ते सक्रिय तेव्हापासून नव्हते. म्हणजे राज ठाकरेंसारखं व्यक्तिमत्व त्यावेळी पक्षामध्ये डावल नव्हतं. हो. त्याच्यानंतर मग त्यांचा रोग सगळा राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर होता. हो. नंतर प्रत्येक भाषणामध्ये ते त्यांच्या, तुम्ही जर ऐकले असतील तर ते प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंवर ते रोष व्यक्त करत होते. कारण आणि तेही त्यांच्या सोबत जी लोक आहेत, हा. इतर 4 लोक आहेत, म्हणजे 4 बडवे जे हो. आहेत ते सतत ते उल्लेख करायचे. आता ही तीच परिस्थिती आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण बरोबर. आता जे खासदार बाहेर पडतायत किंवा शिंदेचं जे बंड झालं हं. तर त्या शिंदेंनाही तितकं महत्व दिलं जात नव्हतं. म्हणजे शिंदेसारखा दुसऱ्या क्रमांकाचा नेता हो. पक्षामध्ये होता तर त्यांनाही तेवढं महत्व दिलं जात नव्हतं. कदाचित त्यामुळेच शिंदेही बाहेर पडले असावेत. कारण त्यावेळी पक्षामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूचे जी, तुम्ही त्या नेत्यांची नावं घेत नाहीत, काही ठराविक नेतेच त्यांच्यासोबत असायचे, तेच निर्णय प्रक्रियेत असायचे. इतर नेत्यांना प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं. आत्ताही म्हणजे 2022ला पक्ष फुटल्यानंतर आत्ताही जर तुम्ही पाहिलं तर किती नेते आपल्याला मातोश्रीवर ये जा करताना दिसतात. बऱ्याच हाही प्रश्न खासदारांनी आहे. असंही सांगितलंय की तीच परिस्थिती नंतरही राहील, हा, तर तीच पक्षफुटीनंतरही राहील. परिस्थिती आता राहिली. मग तो म्हणजे राज ठाकरे 2005 मध्ये जे बोलले होते हो. ते ही परिस्थिती आता तशीच आहे का, तर हा मोठा प्रश्न. मोठा प्रश्न आहे. कोमल मॅम, काय वाटतं, डिलिमिटेशन बिल पास करायचंय भाजपला, तर या सगळ्या फुटीमागे आणि एकनाथ शिंदेना बळ देण्यामागे कुठेतरी अमित शहाचा हात आहे का? त्या प्रश्नात काहीचं उत्तर पण आहे की शिंदेंना जे बळ दिलं जातंय ते अमित शहाकडून दिलं जातंय. हे उघड आपल्याला दिसतं सुद्धा की म्हणजे असं राजकीय विश्लेषकांशी जेव्हा बोलतो आम्ही किंवा राजकीय वर्तुळात खरं तर जे हो. पत्रकार ग्राउंडवर काम करतात तेव्हा त्यांच्याकडून हेही येतं की म्हणजे भाजपचं राजकारण ना 2 पद्धतीचं आहे. एक तर समोरच्याला संपवण्याचं आहे आणि हो. ऍट द सेम टाइम ज्यांना सोबत घेतलंय ना त्यांना सुद्धा कंट्रोल मध्ये ठेवायचं, त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं. आणि हे करत असताना आपल्या पक्षातही कुठला नेता हा पक्षापेक्षा मोठा नाही झाला पाहिजे, हे करण्याचं सुद्धा आहे. त्यामुळे म्हणजे इतर पक्षांची राजकारण करण्याची पद्धत आणि भाजपची राजकारण करण्याची फार पद्धत ही वेगळी. कम्प्लिटली वेगळी आहे. आता जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जे घडतंय ते खरं तर मला असं वाटतं ती शिंदेच्या शिवसेनेला हाताशी धरून अमित शहानी केलेली चाल असू शकते का, या शंकेला पूर्णतः वाव आहे. पण ऍट द सेम टाइम जेव्हा शिंदेना हा सगळा पाठिंबा दिला जातोय त्याच वेळेस शिंदेना याची सुद्धा भणक आहे की 2029ला आपण सत्तेत असू वा नसू याची खातरजमा तेही नाही देऊ शकत. 2029ला ते आणि भाजप सोबत निवडणुका लढतील का याची खात्री तेही नाही देऊ शकत. ते स्वबळाची तयारी करतायत. हा, त्यामुळे एकनाथ शिंदेकडून एक प्रकारे असं दिसतंय की ते स्वबळाची तयारी करतात. म्हणजे आपण जर काल विधान परिषदेच्या निवडणुकांचा जो आपण म्हणजे सकाळ सामने जो एक्झिट पोल केला तर त्यामध्ये सुद्धा कुठेतरी भाजपचं म्हणजे पारडं जड असताना 2 जागांवर शिंदेच्या शिवसेनेला पण सुद्धा जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार जरी बिनविरोध येत असले तरी शिंदेची शिवसेना ही निवडणुकीच्या मैदानात उतरून जिंकण्याचा विश्वास ठेवते किंवा तेवढी तयारी त्यांची असते, हे ते दाखवून देतात. आता हेच आपण जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचं खासदारांबाबत सांगायचं झालं तर दिल्लीमध्ये तशी म्हणायला गेली तर शिंदेच्या शिवसेनेची ताकद तशी दिसत नाहीये. मग त्यांना कुठेतरी हे जे खासदार आहेत यांची मदत होऊ शकते का, तर नक्की होऊ शकते. आपण जर भाजप बद्दल बोललो तर भाजप हा खूप सोशल मीडियावर चालणारा पक्ष आहे. सोशल मीडियात काय काय घडतंय त्याचा बरोबर आकलन, पक्ष ट्रेंड फॉलो करणार आणि बरोबर युवा वर्गाला काय हवंय म्हणजे बेरोजगार
रोजगाराच्या संधी वगैरे ते सोडून देऊयात, पण बाकी युवकांना आकर्षित कसं मनोरंजनात्मक करायचं? मनोरंजनात्मकरित्या तुम्ही तरुणांना कसं हो. आकर्षित आणि स्वतःकडे खेचून ठेवू शकता, तर याचा भाजपचा व्यवस्थित अभ्यास आहे. हो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा आता ओमराजे निंबाळकर हे, मला असं वाटतं जसं मगाशी सचिन सर म्हटले की 5 खासदार ऑलरेडी तयार होते, 6वा खासदार तयार होत नव्हता. तर मी जेव्हा एकाशी बोलले तेव्हा त्यांच्याकडून हेच आलं की ते 6वे खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर होते, कारण त्यांना जसं ते आज म्हणतात ना की ते इमोशनली अजूनही डिस्टर्ब आहेत आणि त्यांना अजूनही कळत नाही की मी जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. म्हणजे इमोशनली ही इज रॉंग बट पॉलिटिकली ही इज राईट, त्यांनीच हे म्हटलंय. त्यामुळे हे जे बोलायचं धाडस असतं किंवा करायचं धाडस असतं ते करायला सुद्धा तुम्हाला एक काय म्हणतात ना, ती एक वेळ येऊ द्यावी लागते. म्हणजे राजकारणात टायमिंग खूप महत्वाचं आहे. आता 2026 आहे, 2029ला काय घडू शकतं याची पूर्वतयारी तुम्हाला आतापासूनच केली पाहिजे. आणि मला वाटतं भाजप ज्या पद्धतीनं कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असतं किंवा कायम पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीच्या मोडमध्ये असतं ना, मला असं वाटतं हे शिंदेंनी सुद्धा कुठेतरी शिकलेत ते त्यांच्या सोबत जाऊन, की शिंदेंनाही कळलंय की आता आपल्याला कशी तयारी केली पाहिजे. म्हणजे शिंदेंना जर राजधानी दिल्ली गाठायची तर शिंदेंना तेवढे खासदार किंवा राजधानी दिल्लीत ज्यांना अनुभव आहे, ज्यांची तिथे 4 माणसात ओळख आहे, त्यांच्याशी उठणं बसणं, त्यांच्याशी तुमचा एक संपर्क असणं हे खूप महत्वाचं वाटतं. आणि मला असं वाटतं मगाशी जे रोशनच्या बोलण्यात आलं की तुम्ही ठाकरेंना टार्गेट करून चालणार नाही, पण ठाकरेंना टार्गेट, जसं ठाकरेंमुळे खासदार निवडून आलेत ना, तर ठाकरेंच्याच वर्तणुकीमुळे किंवा ठाकरेंवरतीच नाराज होऊन आज खासदार सोडून जात आहेत. त्यामुळे जसं प्लस असेल तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, तसं जर काही मायनस होतंय, निगेटिव्ह होतंय, जशी 2024ची जबाबदारी घेतली तशी ही तसं आता जबाबदारी तुम्ही घ्यायला जे पाहिजे हे असं तुम्हाला करताय. वाटतं? कारण प्रत्येक वेळेस संजय राऊतांना पुढे करणं, संजय राऊतांनी येऊन माध्यमांसमोर बोलणं, म्हणजे एक प्रकारे संजय उद्धव राऊतांमुळे ठाकरेंनी अजूनही त्यांची भूमिका मांडलेली तुमचा पक्ष जर जिवंत संजय राऊतांनी ठेवलाय असं तुम्ही म्हणत असाल, तर कधीतरी जसं पंतप्रधान मोदींवर टीका करतात ना, मोदी माध्यमांसमोर येऊन बोलत नाहीत, मग मला असं वाटतं ठाकरेंनीही कुठेतरी वेळ प्रसंगी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, विशेषतः आता जी घडामोड घडतीये, म्हणजे मला जेव्हा ओमराजेंविषयी मी आपल्या तिथल्या स्थानिक पत्रकारांशी बोलत होते त्यावेळेस मला त्यांची प्रकर्षानं त्यांच्या बोलण्यातून जाणवलेली एक गोष्ट होती की ठाकरे हे फक्त मुंबईपुरते मर्यादित आहेत. कारण शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून खरं तर तो मुद्दा आणखी आक्रमकरित्या मांडला पाहिजे अशी एक ओमराजेंची भूमिका होती. आणि ओमराजेंनी सर्वात पहिलं जसं आपला GR निघाला त्यानंतर ओमराजेंनी मातोश्रीवर तसा प्रस्ताव पाठवला की आपण आंदोलनं वगैरे तसं प्लॅन करूयात की आपण विरोध करण्याची आपली तयारी असली पाहिजे. पण म्हणावी अशी अगेन ठाकरेंकडून किंवा मातोश्रीकडून तसा प्रतिसाद गेला नाही. आणि मग कुठेतरी ती नाराजी असते ना की तुम्ही जे शेतकऱ्यासाठी तुम्ही जे झटत असता, शेतकऱ्यासाठी तुम्ही जे केलं पाहिजे, आणि जर आपला पक्ष ती भूमिका घेत नसेल तर माईट बी ती नाराजी सुद्धा असू शकते ना. म्हणजे एखादा माणूस हा वल्नरेबल असू शकतो, म्हणजे तो पॉलिटिकल असेल, इमोशनली असेल, कुठल्याही पद्धतीनं, पण त्यांनी घेतलेला निर्णय हा चूक की बरोबर हा अगेन हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जसं आपण काही चांगलं घडलं तर जसं नेत्याला जबाबदार धरतो, तसं माझं असं म्हणणं आहे की आता इथे जर खासदार सोडून जात असतील तर तिथे दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपल्या पक्षात आपण काही सुधारणा करू शकतो का? जी चूक खरं तर मागे म्हणजे जे राजानंद सरांच्या बोलण्यात आलं की माफ करा, नारायण राणे सोडून गेले, भुजबळ सोडून गेले, राज ठाकरेंनी खरं तर उघड खूप भूमिका महत्वाच्या मांडल्या पक्षात याआधी आणि शिंदेंनी सुद्धा ज्यावेळेस खरं तर शिंदेचं बंड हे का मोठं ठरलं, कारण शिंदेंनी थेट पक्षावर दावा हे केला आणि पक्ष त्यांना मिळाला. त्यामुळे खरं तर शिंदेचं बंड मोठं ठरलं. आणि आता सुद्धा शिंदेसोबत हे खासदार जर जाणार असतील तर ही ठाकरेंच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं यातून काही लगेच ठाकरेंची विश्वासार्हता कमी होत नाही, पण ठाकरेंची कुठेतरी चूक झालीये हे मात्र मान्य करावं लागेल असं मला तरी वाटतंय. तर ठाकरेंचे खासदार का फुटले या चर्चेमध्ये आपल्याला दोन्ही अँगल पाहायला मिळाले. काही लोकांचं म्हणणं असं होतं की संघटनेची किंवा शिवसेनेकडून काही गोष्टी राहिल्या, उद्धव ठाकरेंच्या काही चुका होत्या, तर दुसऱ्या बाजूला खासदारांची ही वैयक्तिक महत्वाकांक्षा होती आणि त्यामुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा. असे दोन्ही पद्धतीचे मतं आपल्याला जे तर ते ऐकायला मिळाले. तुम्हाला काय वाटतं यावर? ठाकरेंचे खासदार का फुटले असावेत? काय महत्वाकांक्षा असेल किंवा कुणाची चूक झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.